अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये मॉरिसच्या मनामध्ये अभिषेक घोसाळकर यांच्याविषयी प्रचंड राग होता। मॉरिसच्या पत्नीने पोलीस चौकशीमध्ये ही माहिती दिलेली आहे। अभिषेकला सोडणार नसल्याचं मॉरिस वारंवार बोलत असल्याचं सुद्धा मॉरिस याच्या पत्नीने सांगितलेलं आहे। तर मॉरिसच्या पत्नीची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली आहे। पोलिसांकडून मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवणं सुरू आहे आणि यामध्ये मॉरिसच्या पत्नीने ही माहिती दिल्याची माहिती आता समोर येते। तर मॉरिस ज्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला होता, आधी तर त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। सर्व काही वाद मिटलेला आहे असं म्हणत आपण सोबत काम करू असं पटवण्यामध्ये तो यशस्वी झाला आणि त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्याने गोळीबार केलेला होता, ज्यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय। तर त्यानंतर त्याने स्वतःला सुद्धा संपून घेतलंय। पण आता जेव्हा पोलीस मॉरिसच्या पत्नीची चौकशी करतायत, तिचा जबाब नोंदवून घेतायत, त्यावेळेला धक्कादायक असे खुलासे केले जात आहेत। तर अभिषेक घोसाळकर यांच्या विरोधामध्ये प्रचंड राग मॉरिसच्या मनात होता अशी माहिती अभिषेकच्या पत्नीने पोलीस तपासात दिली। माफ करा, मॉरिसच्या पत्नीने पोलिसांकडे जबाब नोंदवताना ही माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।